विचारून काय उपयोग आहे मला असं वाटतं. तू स्ट्रॉंगली बोलतेस की कसं, म्हणजे तू रिॲक्ट कशी होतेस? मी स्ट्रॉंगली रिॲक्ट होते. म्हणजे मला असं वाटतं की हे बघ, आपल्या घरामध्ये जे काही मी फेस केलं किंवा जेव्हा होते, तर त्यावेळेला सपोर्ट करायला किती माणसं असतात, बरोबर की नाही? बरं, मग तुम्हाला असं वाटतंय मग स्थळ आणा. तुम्ही सजेस्ट करा. तुम्ही सजेस्ट आता मी करा. निवडेन जर नाही पटेल तर. होत ना असं होत नाही. त्यामुळे ना मी तेच म्हणते की अं, मी आज फारच क्लिअर बोलते. आणि नाही, मला असं वाटतं की असावं लागतं, कारण हे खूप जणांना उपयोगी पडतं. म्हणजे मला पण असं प्रत्यक्ष अनुभव आपण बोलतो ना, की असं नाही की तुमचं सगळ्यांचं आपण खूप परफेक्ट असतं. प्रत्येक संसारात काही ना काही कुरघोडी या होतच असतात. होतच असतात. जो म्हणतो माझ्या नाही बाबा आमचं खूप गोडगोड आहे, असं कुठेही नसतं. पण इम्परफेक्शन मध्ये खूप जास्त सौंदर्य आहे. मला माझं लाईफ इम्परफेक्ट आहे म्हणून ते मला खूप आवडतं, कारण मी इतकी वळणं बघितली आहेत आणि मी आता ती एम्ब्रेस करायला शिकली, त्यांना जवळ घ्यायला शिकली, आणि त्यातून मला निश्चितपणे वेगळं काहीतरी मिळतं. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन घडतं, अनपेक्षित काहीतरी नवीन घडतं, जे मी कधी विचार पण केलेला नसतो. बरोबर. या सगळ्या जर्नीमध्ये मला एकच खूप जवळची माझी अशी व्यक्ती किंवा माझं कोणीतरी आहे असं वाटतं, तर ते स्वामी. प्रचंड श्रद्धा आहे माझी, प्रचंड. आणि मला मी किती बसून पोथी वाचते ह्याला महत्त्व नाहीये, पण मी सतत त्यांचं अस्तित्व आजूबाजूला अनुभवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत ते प्रचिती देतात. त्यावेळेला मला असं वाटतं ही जी श्रद्धा आहे ना, ही श्रद्धा मग माझी स्वामींवर आहे, आणखी कोणाची कोणावर असेल, साध्या दगडावर पण असेल, पण ती श्रद्धा फार महत्वाची असते तुमच्या आयुष्यात. ती तुम्हाला तारते. बरोबर. स्वामींचा असा एखादा अनुभव जो तुला इथे आवर्जून सांगावा असं वाटतं, प्रचिती आलेला? स्वामी मला इतकं वेळोवेळी, म्हणजे एखादा असा कुठला तुला प्रसंग कसं सांगू, मला खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी इतकी छान त्यांचं अस्तित्व जाणवून दिलंय की ते माझ्या आजूबाजूला आहेत. आता ज्यावेळेला मी मुरांबा सिरियल सोडली 2 वर्षापूर्वी, आणि मी मुंबईतून पुण्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला, तर त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की तू वेडी आहेस का, चांगली सिरियल का सोडतेस, आणि अजूनही चालू आहे. म्हणजे ती इतकी सक्सेसफुल सिरियल होती, माझं कॅरेक्टर खूप आणि छान होतं, बबली होतं थोडं. आणि ओव्हरऑल आपलं आर्थिक नुकसान होतं, सगळंच होतं. तू हे करून तू पुण्याला का शिफ्ट होतीयस, असं ते झालं होतं. पण मला असं वाटतं की आपण जो डिसिजन घेतो त्याच्या मागचं इंटेन्शन खूप छान असेल, क्लिअर असेल, तर त्यातून मार्ग निघत जातात, आणि ते मार्ग दाखवणारे स्वामी असतात. मी पुण्यात येण्याचा डिसिजन घेतला आणि स्वामींना मी म्हणाले होते की आता ठीक आहे, मला 2 वर्ष काम नाही करायचंय का, माझं जे इन्कम आहे ते निम्म्याहून निम्म होणार आहे का, तरीही चालेल, पण मला माझ्या बाळाला पूर्ण वेळ द्यायचा आहे. हे माझं इतकं क्लिअर इंटेन्शन मी जेव्हा स्वामींकडे, मला असं वाटतं मी हे बोलले, त्यानंतर या 1.5 वर्षात 2 वर्षात माझे 3 चित्रपट रिलीज झाले. आणि पुण्यात आल्यानंतर माझे 4 लाख सबस्क्रायबर वाढले. सो म्हणून हा विश्वास माझा स्वामींवर आहे की आपण एक चांगल्या हेतूनं गोष्टी करत राहायच्या आणि बाकी सगळं त्यांच्यावर सोपून द्यायचं. बरोबर. ते घडवतात आपल्यासाठी, आणि जे आपल्या मनासारखं घडत नाही ते त्यांच्या मनासारखंच घडत असतं, आणि ते आपण मान्य करावं. बरोबर. या गोष्टींवर माझा विश्वास आहे. निश्चित. आता जितकी तू सक्षम मला दिसतेस, मला आता वाटतंय की पॉडकास्ट करता करता तू अभिनयाकडे परत वळावंस. म्हणजे हा आमचाही आग्रह असेल, कारण आता इतकं सुंदर वेगवेगळं प्लॅटफॉर्म्स आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. म्हणजे नुसतं नाटक नाही आहे, सिनेमा नाही आहे, तुझं मालिका नाही आहे, तर डिजिटल माध्यम तर तू करतेसच आहेस, त्याच्यावर स्वतःचं तुझं एक वेगळं अस्तित्व आहे. पण आता वेबसिरीजही आहे. म्हणजे इतकं सगळं वेगवेगळं आहे. मुलगाही मोठा होतोय, त्यामुळे आत्ताला स्वतः मस्त पंख पसरून उडण्याची वेळ आहे. तर तो तुझा पुढचा प्रवास कसा असणार आहे? चित्रपटांकडे, मालिकांकडे तू पुन्हा वळणार आहेस का? तुझं काय डोक्यात चालू आहे सध्या? हो, सिनेमा, नाटक, वेबसिरीज, कुठलंही माध्यम असू देत, मी फक्त त्याच्यामध्ये शोधते आहे असं की मला तगडा रोल हवा आहे. कारण मी
जे कुठलं पात्र साकारेन ते पात्र साकारल्यानंतर मला केवळ आणि केवळ सॅटिस्फॅक्शन पाहिजे आणि ती करण्यात मजा आली पाहिजे मला. कारण आता पूर्वीसारखं आपण कामानी काम मिळवूया याच्यापेक्षा मला असं वाटतं की मला कामानी काम मिळवायचं नाहीये, मला ते जॉब वर्क नाही करायचं आहे. मला आता जे करायचं आहे ते मला क्रिएटिव्ह काहीतरी घडेल त्यातून असं. मग ते नाटक असू देत चांगलं, सिरियल असू देत चांगली, किंवा मग सिनेमा असू देत. सिनेमा तर मी करते, फॉर्च्युनेटली दिग्पाल लांजेकर हे मला विचारतात प्रत्येक सिनेमासाठी, आणि शिवराज अष्टकाचा तर मी भाग झाल्यामुळे सिनेमे मी ते करणारच आहे. पण इतर सुद्धा सिनेमे करायला आवडतील, पण त्यातली पात्र खूप अपिलिंग असली पाहिजे, त्याच्यामध्ये ताकद असली पाहिजे, असे पात्र साकारायला आवडेल मला. आणि मी नाटक पण मध्ये मला 1-2 जणांनी विचारलं, पण त्याच्यात मला खास करण्यासारखं काही नव्हतं. तर अगदी मला काही नाही मिळालं तर मी एकल नाट्य सुरू करणार आहे असं माझं ठरलेलं आहे. आणि मला तर असं वाटतंय की तुझं आता व्यवस्थित मी आता आली आहे त्यामुळे मी पाहतेय की तू स्वतःचं एक वेगळं व्यवस्थित विश्व निर्माण केलंयस. तू स्वतःचंही काहीतरी क्रिएटिव्ह याच्यात करू शकतेस ना, म्हणजे नाटक आणि याच्यामध्ये करू शकते. म्हणजे मी स्वतः पण स्मिता निर्माती म्हणून कधी दिसणार? मी अगदीच करू शकते. पण मुद्दा तोच आहे की माझ्याकडे छान संहिता येणं गरजेचं आहे. मला त्याच्यामध्ये जर काम करायचं असेल, केवळ प्रोड्युसर म्हणून नाही तर कलाकार म्हणून पण मला काम करायचं, तर मला संहिता फार महत्वाची वाटते. ती येऊ देत. आणि आपल्याकडे मराठीत स्टार म्हणजे सेंटर स्टार ह्या कथाच असतात ना. नाटकाला चांगले दिवस आहेत, सगळंच चांगलं आहे. नाटकाची लोक जास्त पेमेंट घेतात असं मी ऐकलंय. असं आहे का? तुला जास्त माहिती असेल. दिवसाचं एवढं अमुक पेमेंट मग ते जास्तच असतं ना. आणि नाटक खूप छान चाललंय, कारण आता हाऊसफुल होत आहेत नाटकं, प्रयोग लागतात. मग पुण्यात असं नाही, मुंबईतही. आणि सगळीच जी व्यवस्थित दर्जेदार नाटकं आहेत ती सगळी चांगली चालली आहेत. असं नाही की बॅक टू बॅक चांगलं आहे. लोक कंटाळलेत आता टेलिव्हिजन आणि OTTला, मला असं वाटतं, त्यामुळे ते नाटकाकडे वळतात. त्यामुळे म्हणून मी नाटक करायचंय मला. मी या निमित्ताने सांगते, मला नाटक करायचंय. आणि तेच आहे, मला ना मल्टिपल गोष्टी नाही करायच्यात. मी जर नाटक घेतलं तर मी वर्षभर डेडिकेशननी नाटकच करेन, किंवा मी सिरियल घेतली तर मी डेडिकेशननी सिरियल करेन, कारण मला त्याच्यात 100% द्यायचंय. त्याच्यामुळे उलट असे कलाकार कोणाला मिळणार नाहीत इंडस्ट्रीमध्ये. त्यांना सगळ्यातलं सगळं करायचं असतं की नाही. मी डेडिकेशननी वेळ द्यायला तयार आहे. दौरे आणि हे असतं. हो, म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी आता नाटक करते तर मला सिरियल पण घेऊ द्या. मला नाटक घेतलं, मी जे मला पहिलं चांगलं मिळेल ते मला घ्यायचंय आणि ते मला करायचंय. नक्कीच स्मिता आता तयार आहे. फक्त पॉडकास्टर म्हणेन ती पुन्हा वेगवेगळं कामं करा. सिनेमा तर ती करतेच आहे, पण नाटक मालिका यात तू पुन्हा दिसण्याची आता शक्यता जास्त वाढली आहे. त्यामुळे अर्थात ती लवकरात लवकर तुझ्यापर्यंत ती संहिता येऊ आणि स्वामी ती पोहोचवतील. तुला ऑलमोस्ट सांगते की मला दर आठवड्याला एक फोन येतो सिरियल साठी. पण अगं मला आवडत नाहीये ते कॅरेक्टर, म्हणून माझं मी करत नाही. आणि मी म्हणते की ते स्वामींना वाटेल योग्य वेळेला तेव्हा ते देतील. निश्चित. आणि आज तू इतकं मनमोकळेपणाने बोललीस, आणि कुठेतरी मला कोणीतरी बोललेलं तुझ्याशी खूप मोकळेपणाने कलाकार बोलतात, पण कदाचित बऱ्याचदा असं असतं ना, ते ट्युनिंग जुळणं पण महत्वाचं असतं. आपलं खूप जुनं असोसिएशन आहे मला असं वाटतं, आणि प्रत्येक फेज मध्ये तू मला बघितलेलं आहे. मी त्यामुळे मी तुझ्यापाशी मोकळी झाली. मला वाटलंच नाही खरं आपण हे शूट करतोय आणि पॉडकास्ट ना आपण गप्पा मारतोय. नाही, आणि मी पण खूप जेन्युअनली उगाच मुद्दामून विचारायचं म्हणून कुठल्याच गोष्टी विचारल्या नाही. मला ते प्रश्न स्वतःच्या आयुष्यातलेही असतात, आपण पाहिलेले जवळच्या मैत्रिणींचे असतात, सख्यांचे असतात, आणि ते असं वाटतं की अशी एखादी व्यक्ती आहे जी खरंच संवेदनशील आहे, तिच्याकडे हे विचारणं आणि तिच्याकडनं उत्तरं घेणं, हे जेव्हा माहिती असतं तेव्हा हे सगळं घडून येतं.